जग त्याच्या रिमोट वरती चालतं, पण देवाच्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मला प्रभू येशू ख्रिस्ताने मुक्त केलं आहे, पापापासून सोडला आहे, मला स्वतंत्रता त्याने दिलेली आहे. तर शैतान काय करतो, विश्वासणाऱ्या लोकांना पुन्हा पुन्हा लबाडीच्या जुवाखाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. कुठला तरी अटॅक, कुठला तरी हल्ला तुमच्या आणि माझ्या जीवनावरती करण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला आणि मला बंधनात टाकण्यासाठी तो काही ना काही योजना करत असतो. तर ह्या योजना शैतानाच्या तुम्ही आणि मी ओळखल्या पाहिजे, त्याचे डाव तुम्हाला आणि मला ओळखता आले पाहिजे. नाही तर फक्त पास्टर लोकांना डाव माहित आहे आणि काही प्रॉब्लेम झाला ते पास्टर आहे ना प्रार्थना करायला, आमच्यावरती अटॅक होतील, मंडळीवरती हल्ले होतील आणि पास्टर आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करायला आणि त्यांना शैतानाच्या बंधनातून पुन्हा मुक्त करायला येशूच्या नावाने. तर आपण पण हे शिकलं पाहिजे की लबाडीचा डाव शैतान आमच्या जीवनावरती टाकेल, आम्हाला बंधनात टाकण्याचा प्रयत्न करेल, पुन्हा आम्हाला पापात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल, पुन्हा आम्हाला देवाच्या मार्गापासून लांब घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. तर आम्ही त्याला सावधान राहण्याची गरज आहे. आमेन. देवाच्या वचनावर जर तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो, देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की तुम्ही आणि मी अब्राहामाची विश्वासाच्या द्वारे कृत्य करतो. अब्राहाम विश्वासू होता, आम्हाला माहित आहे पूर्वी तो विश्वासू नव्हता, पण नंतर अब्राहामाला ज्यावेळेस देवाने आवाज दिला, अब्राहाम देवावरती विश्वास त्याने ठेवला आणि देवाच्या आज्ञाचं पालन करण्यासाठी अब्राहाम पुढे आला. म्हणजे अब्राहाम एकेकाळी कुठे होता, असत्यामध्ये होता, शैतानाच्या बंधनात होता, मूर्तीपूजामध्ये अब्राहाम होता असं लिहिलेलं आहे. शैतानाच्या बंधनामध्ये अब्राहाम एकेकाळी ते आणि त्याचा परिवार अडकलेलं होतं, तुम्ही आणि मी पाहिलं. पण प्रेज गॉड, देवानं त्याला आवाज दिला आणि देवाचा आवाज ऐकून अब्राहामाने आपलं घर सोडलं, त्याच्याबरोबर त्याचा पुतण्या आला, त्याच्याबरोबर काही लोक आले आणि बायबलच्या वचनात लिहिलंय अब्राहाम पापापासून मुक्त झाला, कारण अब्राहाम एकेकाळी देवाच्या विरुद्ध वागत होता. आणि त्याच अब्राहामाने जसा येशूवरती विश्वास ठेवला, देवावरती विश्वास ठेवला, त्याच प्रकारे या जगामध्ये संपूर्ण लोक येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात. आमचा जात बदलत नाही आणि आमचा धर्म बदललेला नाही, पण आम्ही विश्वासाच्या द्वारे आणि कृतीच्या द्वारे देवाची लेकरं झाली. अब्राहामाने विश्वास ठेवला आणि अब्राहामाने देवाच्या मार्गात चालण्याचा निर्णय घेतला, म्हणून त्याला कृती म्हटलेला आहे. कृती विना बायबल